Good morning, student. Today we have to discuss on forfeiture shares. We know already definition of shares. What is shares? Capital company is divided into units or parts of equal amount. Every part is called a share. जेव्हा कंपनी आपल्या भागभांडवलाचे एकूण भांडवलाचे छोट्या छोट्या हिश्श्यामध्ये भांडवलाची विभागणी करते तेव्हा त्यास आपण शेअर्स असे म्हणतो. अकॉर्डिंग टू सेक्शन 2 सबसेक्शन 84 of the Companies Act, a share means a shares in the share capital of company and includes stock. म्हणजे एखाद्या कंपनीच्या भांडवलाचे छोट्या छोट्या हिश्श्यामध्ये केलेली विभागणी म्हणजे शेअर्स. याच्यावर आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. प्रिफरन्स शेअर्स, इक्विटी शेअर्स असे हे शेअर्सचे प्रकार आहेत. इक्विटी शेअर्स म्हणजे हे सामान्य भाग असतात, सर्वसामान्य अधिकार त्यांना असतात. प्रिफरन्स शेअर म्हणजे अग्र हक्काचे भाग असतात, त्यांना विशेष असे अधिकार असतात, लाभांश किंवा इतर अधिकार त्यांना मिळालेले असतात. हे झालं भागाच्या बाबतीमध्ये आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. आज आपल्याला विशेष करून व्हॉट इज फॉरफिचर ऑफ शेअर्स. व्हॉट इज फॉरफिचर ऑफ शेअर्स. फॉरफिचर ऑफ शेअर्स भागाची जप्ती किंवा भाग रद्द करणे और कॅन्सलेशन ऑफ शेअर्स इज फॉरफिचर ऑफ शेअर्स. इफ अ शेअर होल्डर फेल टू पे इन्स्टॉलमेंट द शेअर्स हेल्ड बाय हिम, हिज शेअर्स आर compulsorily forfeiture as a penalty and his membership from the company is cancelled. जेव्हा कंपनीचे शेअर्स बाजारामध्ये भाग बाजारामध्ये विकायला येतात त्यावेळेस अनेक लोक ते भाग खरेदी करण्यासाठी गर्दी करतात किंवा अनेक लोक अप्लाय करतात टू बाय द शेअर. पण जसं अप्लिकेशन सोबत त्यांना अप्लिकेशन मनी भरायचा असतो त्याच्यानंतर पुढं फर्स्ट इन्स्टॉलमेंट, सेकंड इन्स्टॉलमेंट आणि लास्ट इन्स्टॉलमेंट असं त्या कंपनीच्या भागाची शेअरची किंमत त्या भाग विकत घेतलेल्या व्यक्तीला द्यावायची असते. परंतु बरेचदा असं होते की शेअर्स विकत घेताना ऍप्लिकेशन करतात आणि त्या ऍप्लिकेशन सोबत जेवढे पैसे भरले तेवढेच पैसे त्या शेअरचे भरल्या जातात आणि नंतर त्या शेअरची जी एकूण किंमत आहे ती पहिल्या हप्त्यामध्ये, दुसऱ्या हप्त्यामध्ये किंवा जेवढे कंपनी त्या शेअरच्या भागाची किंमत जेवढ्या हप्त्यामध्ये डिवाइड केली तेवढे हप्ते ते कंपनीकडून घ्यायचे असतात. परंतु बरेचसे भागधारक किंवा अर्जदार हे नंतर काय करतात, ते पैसे भरत नाहीत. तर अशा वेळेस कंपनी हॅज स्पेशल राईट टू फॉरफिचर ऑफ द शेअर्स. म्हणून कंपनी आपल्या विशेष अधिकाराचा वापर करून असे शेअर्स आपल्या स्वतःच्या ताब्यामध्ये घेते. त्याला फॉरफिचर ऑफ शेअर्स किंवा मराठीमध्ये भागाची जप्ती किंवा एखाद्या भागधारकाचे भाग ताब्यात घेणे किंवा त्या भागधारकाचे भाग रद्द करणे या प्रक्रियेला भाग जप्ती असे म्हणतात. इन इंग्लिश वी कॅन से फॉरफिचर ऑफ शेअर्स. When after of forfeiture of shares, shareholder does not have any right on the money already paid by him on such shares. आणि अशा शेअरची जे अप्लिकेशन सोबत, आता समजा उदाहरणामध्ये एखाद्या शेअर्सची किंमत ही 10 रुपये असेल आणि अप्लिकेशन सोबत एखादा भागधारक जर 2 रुपये त्या शेअरची किंमत जर शेअर्स विकत घेताना घेण्यासाठी दिला असेल आणि बाकीचे 8 रुपये त्याला फर्स्ट कॉल, सेकंड कॉल आणि लास्ट कॉल असं जर त्याला द्यायचे असतील आणि त्यांनी इतर जी अमाऊंट ती भरली नसेल तर त्याला अगोदरचे अप्लिकेशन सोबत भरलेले भागाचे पैसे त्याला परत मिळत नाही, तर कंपनीला ते जप्त करण्याचा अधिकार आहे. कंपनी हे जप्त झालेले शेअर फॉरफिचर माइट बी ऑफ शेअर्स इश्यू ॲट पर शेअर, इश्यू ॲट प्रीमियम, शेअर्स इश्यू ॲट डिस्काउंट. तर कंपनी असे जप्त केलेले भाग, जप्त केलेले शेअर्स ही त्या
शेअरची जेवढी व्हॅल्यू आहे तेवढ्या व्हॅल्यूला इश्यू करू शकते. ऍट पार म्हणजे फेस व्हॅल्यू, त्या शेअरची समजा 10 रुपये किंमत असेल तर फॉरफिचर केलेला शेअर 10 रुपयाला इश्यू होत असेल तर वी कॅन से इश्यू ऍट पर. आणि इश्यू ऍट प्रीमियम, शेअर्स इश्यू ऍट प्रीमियम, जेव्हा एखादा शेअर्स 10 रुपयाचा शेअर्स जर समजा 12 रुपयाला इश्यू होत असेल तर त्याला ऍट प्रीमियम असं म्हणतात. म्हणजे कंपनी ऍट प्रीमियम कॅन इश्यू द शेअर्स. आणि जेव्हा शेअर्सच्या किमतीपेक्षा कमी किमतीला जर कंपनी त्या शेअर्सचं वाटप करत असेल तर, फॉर एक्झाम्पल 1 शेअर इश्यू ऍट डिस्काउंट मीन्स समजा 10 रुपयाचा भाग किंवा शेअर्स जर कंपनी 8 रुपयाला विकत असेल तर अशा ह्या वाटप करण्याला इश्यू ऍट डिस्काउंट असं म्हणतात. म्हणजे कंपनीला विशेष असे अधिकार असतात की जप्त केलेले शेअर्स किंवा भाग कंपनी अशा पद्धतीने ते इश्यू करू शकते, ऍट पर, ऍट प्रीमियम, ऍट डिस्काउंट. फॉरफिचर ऑफ शेअर्स इश्यू ऍट प्रीमियम, जर समजा देर आर 2 केसेस विच माइट अराइज. आता जेव्हा कंपनी फॉरफिचर शेअर्स हे प्रीमियमनं जर समजा इश्यू करत असेल तर, व्हेन मनी फॉर प्रीमियम हॅज ऑलरेडी बीन रिसिव्ड ऑन फॉरफिचर शेअर्स, जर कंपनीला आधीच जर समजा प्रीमियमनी त्या कंपनीचे शेअर्स जर समजा फॉरफिचर्स झालेले असतील, व्हेन मनी फॉर प्रीमियम हॅज नॉट बीन रिसिव्ड ऑन फॉरफिचर शेअर्स, जर समजा झाले नसतील तर अशा 2 पद्धतीच्या म्हणजे कंडिशन्स कंपनी हॅज 2 टाइप ऑफ कंडिशन. व्हेन मनी फॉर प्रीमियम हॅज बीन रिसिव्ड ऑन फॉरफिचर शेअर्स, तर अशा वेळेस जर्नल एंट्री होते, शेअर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू अनपेड कॉल्स अकाउंट टू शेअर्स फॉरफिचर अकाउंट. म्हणजे शेअर्स कॅपिटलला ती अमाऊंट जमा होणार, त्याच्यानंतर ते न दिलेले त्याच्या कॉलचे पैसे किती आहेत आणि त्यांनी त्या शेअरचे पैसे ऍप्लिकेशन सोबत हाऊ मेनी अमाऊंट ही पेड टू द कंपनी, अशा पद्धतीने त्याचं जर्नल एंट्री पास होऊ शकते. त्याच्यानंतर व्हेन मनी फॉर प्रीमियम हॅज नॉट बीन रिसिव्ड, जर प्रीमियम न केलेला शेअर्स जर कंपनीनं समजा रिसिव्ह झाला तर, शेअर्स कॅपिटल अकाउंट डेबिट सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट डेबिट टू अनपेड कॉल्स अकाउंट टू शेअर्स फॉरफिचर अकाउंट, अशा पद्धतीची जर्नल एंट्री ही पास होऊ शकते. त्याच्यानंतर फॉरफिचर ऑफ शेअर्स ओरिजिनली इश्यूड ऍट डिस्काउंट, जर समजा फॉरफिचर केलेला शेअर्स जर डिस्काउंटने वाटप किंवा इश्यू केलेला असेल तर, धिस टॉपिक इज रिलेव्हंट नाऊ. सेक्शन 53 ऑफ द कंपनीज ऍक्ट 2013 prohibits issue of equity shares at discount. That time forfeiture of shares journal entry will be passed. Shares capital account debit to discount on issue of shares account to unpaid calls account to shares forfeiture account. तर अशा पद्धतीनं हे जर समजा फॉरफिचर केलेले शेअर्स डिस्काउंटने आपण इश्यू केले तर अशी जर्नल एंट्री पास होते. त्याच्यानंतर रिइश्यू ऑफ फॉरफिचर शेअर्स, आपण फॉरफिचर केलेले शेअर्स त्याची वाटणी केली, पुन्हा आपण ते विकले, पुन्हा रिइश्यू केले तर रिइश्यू ऍट पर बँक अकाउंट डेबिट टू शेअर्स कॅपिटल अकाउंट बीइंग फॉरफिचर्ड शेअर्स रिइश्यूड ऍट पार. जर कंपनी रिइश्यू फॉरफिचर शेअर जर केली असेल आणि ते ऍट पर म्हणजे त्या भागाच्या मूळ किमतीला जर समजा फेस व्हॅल्यूला जर ते शेअर्स वाटप झालेले असतील किंवा रिइश्यू झालेले असतील तर अशी जर्नल एंट्री पास होते. बँक अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट बीइंग फॉरफिचर्ड शेअर्स रिइश्यूड ऍट पर. त्याच्यानंतर दुसरी एंट्री होते, जर समजा फॉरफिचर केलेले शेअर जर ते प्रीमियमनी रिइश्यू केले तर, रिइश्यू ऍट प्रीमियम इफ द फॉरफिचर शेअर बँक अकाउंट डेबिट टू शेअर्स कॅपिटल अकाउंट टू सिक्युरिटी प्रीमियम अकाउंट बीइंग फॉरफिचर्ड शेअर्स रिइश्यूड ऍट प्रीमियम.
असं जर्नल एंट्री जर प्रीमियमनं रिइश्यू झाले तर अशी जर्नल एंट्री पास होऊ शकते. जर फॉरफिचर केलेले शेअर्स रिइश्यू ॲट डिस्काउंट जर रिइश्यू झाले असतील, रिइश्यू ॲट डिस्काउंट, तर सच एंट्री विल बी पास ॲट बँक अकाउंट डेबिट, shares forfeited account debit to share capital account. Such entry reissue discount on reissue. In this condition, journal entry will be passed bank account debit, share forfeited account debit to share capital account, being forfeited share reissue at discount. In this way, reissue of shares originally issued at discount at a discount. This topic is relevant now. Section 53 of the Companies Act 2013 prohibits issue of equity shares at discount. Profit on reissue of shares or capital reserve. Then journal entry will be passed share forfeited account debit to capital reserve account, being profit on reissue shares transferred to capital reserve account. जेव्हा आपण जप्त केलेले किंवा ताब्यात घेतलेले जे भाग असतात ते जर समजा आपण रिइश्यू केले आणि त्याच्यावर जर आपल्याला नफा झाला असेल तर अशा वेळेस शेअर्स फॉरफिटेड अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट अशी जर्नल एंट्री ही पास होते. त्याच्यानंतर कॅपिटल रिझर्व्ह इज इक्वल टू अमाऊंट फॉरफिटेड ऑन रिइश्यू शेअर्स मायनस डिस्काउंट ऑन रिइश्यू. देन कॅपिटल रिझर्व्ह when shares originally issued at discount are reissued at discount. Capital reserve is equal to amount forfeited on reissue shares minus excess discount on reissue. तर थँक्स असं हे अशा पद्धतीने हे फॉरफिचर अकाउंट केले जप्त केलेले जे शेअर्स असतात ते अशा पद्धतीने आपल्याला रिइश्यू करता येतात. थँक्यू.